सगळ्यांचं फार मोठं सौभाग्य आहे, पुण्य आहे की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुकंपेने आपणाला भगवान बुद्ध भेटले, नाही का? बाबासाहेबांच्या अनुकंपेमुळे आपल्याला भगवंताचा धम्म भेटला आहे. बाबासाहेबांच्या अनुकंपेमुळे आपल्याला भगवंताचा श्रावक संघ भेटला आहे. त्यांच्यामुळेच आज आपण जे आहोत, जसे आहोत, जे सुखाने आपण जीवन जगतो, बाबासाहेबांमुळे आहोत, नाही का? म्हणून आपलं फार मोठं सौभाग्य आहे. या संसारातील जे सगळ्यात दुर्लभ बुद्धरत्न आहे, धम्मरत्न, संघरत्न आहे, ते आपल्याला मिळाले आहे. असं सौभाग्य सगळ्यांना भेटत नाही. तुम्हा सगळ्यांचं पुण्य हे आहे की तुम्ही बुद्धांना शरण गेले आहात, धम्माला शरण गेले आहात, संघाला शरण गेले आहात. सगळ्यांनाच भगवंताला शरण जाता येत नाही, जाण्याचं सौभाग्य भेटत पण नाही. बघा, या पृथ्वीवर किती लोक आहेत, पण असे फार मोजके लोक असतात ज्यांना भगवंताला शरण जाता येतात. आणि त्यापैकी तुम्ही आहात, त्यापैकी आपण आहोत, नाही का? म्हणूनही स्वतःला समजून घेतलं पाहिजे की मला काय भाग्य मिळालं आहे, काय माझं सौभाग्य आहे, हे ओळखायला पाहिजे. जर ओळखलं नाही तर आपण असे जीवन जगू. जसे बाकीचे प्राणी जगतात तसेच आपणही जगू. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये भोजन करणे, नंतर दिवसभर काम करणे, संध्याकाळी थकून भागून येणे, जेवण करून झोपून जाणे, सकाळी उठून पुन्हा तेच काम, नाही का? अशा पद्धतीने आपण आपलं जीवन जगतो. जर आपल्याला मिळालेल्या सौभाग्याला तुम्ही ओळखलं नाही, मिळालेल्या दुर्लभ जीवनाला, मनुष्य जीवनाला ओळखलं नाही, भगवंताला ओळखलं नाही, तुम्ही धम्माला ओळखलं नाही, तर असे साधारण जीवन जगा. आपण असं जीवन जगा, नाही का? दिवसामागून दिवस जातील, वर्षामागून वर्ष लोटते, पण काहीच शिल्लक राहत नाही. तसं आपण पाहतो जेही लोक या संसारात येतात आणि शेवटी सगळं काही कमावलेले इथेच ठेवून समोर निघून जातात. काहीतरी सोबत घेऊन जातात, नाही घेऊन जातात. आपल्याला माहिती राहते, पाहतो पण आपल्या लक्षात येत नाही की मला काय करायला पाहिजे, नाही का? मग असंच आपण जीवन जगत जगत बघा, पाहत्या पाहत्या आपल्या जीवनाचे एवढे दिवस संपले आहेत, नाही का? 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष लोटले आहेत. आपल्याला जर महत्त्व समजलं तर तेव्हा आपल्याला कळते की मला जे मिळालं सौभाग्य आहे, तुम्ही कसं प्रयोजन घेतलं पाहिजे, यातून माझं स्वतःचं मंगल कसं करून घेतलं पाहिजे हे समजते, नाही का? आणि जर महत्त्व नाही समजलं तर मग असंच जीवन जगतो आणि शेवटी काहीच राहत नाही. बघा, जे कमावतो ना सगळं इथेच राहते आणि आपले तोपर्यंत डोळेही उघडत नाहीत. बरं, म्हातारं होईपर्यंत डोळेही उघडत नाही की मला काय करायला पाहिजे, जीवन कसं जगायला पाहिजे, या संबंधित विचार मात्र पण येत नाही. जस्ट असंच जीवन जगतो साधारण, नाही का? जिथे राग, द्वेष, मोह जसा जसा उत्पन्न होतो तसे तशी क्रिया करत राहतो. चांगल्या वेळेस चांगलं काम करतो, वाईट वेळेस वाईट काम करतो, नाही का? आणि अशा पद्धतीने दिवस घालवून टाकतो. पण जेव्हा आपण मृत्यूच्या द्वारावर उभे राहतो, जीवन आणि मृत्यूमध्ये जास्त अंतर राहत नाही, थोडासा वेळ राहते, तेव्हा मात्र आपले डोळे उघडतात. अरे, मला माझ्या जीवनात जे करायला पाहिजे होतं ते मी केलं नाही, नाही का? लहानपण हे आपलं खेळण्यामध्ये जाते, शिकण्यात जाते. तरुणपण लग्न झाल्यानंतर मुलाबाळ, बायको, लेकरांचा सांभाळ करण्यामध्ये जाते. महिला असतील त्या घरातलं सगळं काम करण्यामध्येच जाते, नाही का? मुलाबाळांचं सगळं काही करण्यातच जाते. बघा, महिलांचं जीवन किती बिझी असते. सकाळी उठल्यापासून, नाही का, घर साफ करणे, भांडी घासणे, त्यानंतर जेवण बनवणे, कुणी आलं तर त्याला चहा बनवणे, कपडे धुणे, संध्याकाळ होते पुन्हा प्रोसेस तीच, नाही का?
असंच आहे ना. आणि अशा पद्धतीने दिवस जातात, पण हे दुर्लभ मिळालं मनुष्य जीवन कळत नाही. वैवाहिक जीवन अशा पद्धतीने कर्तव्य पूर्ण करताना जाते, म्हातारपण हे नातूपुतूंचं बघता बघता जाते, आणि शेवटी मृत्यूच्या द्वारावर आल्यानंतर कळते की अरे मला जे करायला पाहिजे ते मी नाही करू शकतो, नाही का. परंतु ज्या माणसाला मनुष्याच्या जीवनाचं महत्त्व कळते हे फार दुर्लभ आहे. मनुष्याचं जीवन फार दुर्लभ आहे. तुम्हाला जसं जीवन भेटलं ना ते फार दुर्लभतेतून मिळालेलं आहे, सहज नाही भेटलं. त्याच्या पाठीमागे तुम्ही व्यक्तिगतरित्या केलेले पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे. त्या पुण्यकर्माने तुम्हाला हे मनुष्याचा जन्म भेटला. याला असंच गमावू नका, असंच गमावू नका. निरर्थक काही लोक बघा नुसतेच निठल्ले बसून राहतात, काहीच करत नाही, ना घराचे कामे येत नाही, स्वतःचे काय करून घे म्हणजे भलं करत नाही. जीवन जे अनमोल भेटलं त्याला असं निरर्थक घालून देतात. जीवनातला एक एक दिवस फार म्हणजे दुर्लभतेतून मिळालेला क्षण असतो तो, कारण त्याला पुण्य लागते. पुण्य नसेल तर तुम्ही उद्याचा दिवस नाही पाहत. तुम्हाला जे आयुष्य भेटते ते तुमच्या पुण्यकर्माने, पण तुम्ही कल्पना करत नाही की हे आयुष्य किती वेगाने संपत आहे. वेग म्हणजे जेवढ्या स्पीडली जे जाते, नाही का. बघा भगवंताने याच्या संबंधित काही उपदेश दिलेले आहेत. तुम्ही एखादा माणूस जसं चालतो त्याच्यापेक्षा धावणारा माणूस वेगाने जातो, नाही का. पण माणसापेक्षा सायकल वेगाने जाते, मोटरसायकल आहे, कार आहे, त्याच्यानंतर फ्लाईट पण वेगाने जाते. त्याच्यापेक्षा वेगाने पण या संसारात जाणाऱ्या गोष्टी आहेत, नाही का. हवा पण त्याच्या वेगाने जाणारी आहे. त्याच्यापेक्षा वेगाने हे देवता लोक पण जातात. नाही, पहिले चंद्र तारे जे आहेत हे त्यांची जी स्पीड आहे फिरण्याची ती स्पीड आहे. त्याच्यापेक्षा जास्त वेगाने देवता लोक गमन करतात, येतात. आणि त्याच्यापेक्षा जास्त वेगाने काही जात आहे, क्षीण होत आहे, तर ते आयुष्य आहे. आपलं जे आयुष्य आहे एवढ्या वेगाने जात आहे, पण आपल्याला त्याचा वेगही दिसत नाही. मी किती वेगाने मृत्यूच्या दिशेने जात आहे, आपल्याला वेग दिसत आहे का? नाही. कधी कधी मात्र वाटते की जसे आता जीवनाचे 40 वर्ष लुटले, असं वाटतं की ही कालचीच गोष्ट आहे, नाही का. आयुष्य असं चुटकी वाजवल्यासारखं गेल्यासारखं वाटतं, पण त्याच्यापेक्षा वेगाने जात आहे, आपण कल्पनेच्या पलीकडचं. मग हे असं दुर्लभ आयुष्य असं क्षीण होत जात असताना सुद्धा आपले डोळे उघडतात की मला काय करायला पाहिजे. पण मृत्यूच्या द्वारावर उभे राहताना किंवा परलोकी गेल्यानंतर तेव्हा मात्र आपले डोळे उघडतात, अरे मला जे करायला पाहिजे होतं ते मी नाही केलं. मला छान मनुष्याचं जीवन होतं, मला भगवंताचा धर्म मिळाला होता, पण मी काही करू शकले नाही का. मग पश्चातापाशिवाय काहीच राहत नाही. बुद्ध काय म्हणतात, असे कर्म कधीही करू नये की जे केल्यानंतर आपल्याला पश्चाताप होईल, आणि त्या पश्चातापाचा जो परिणाम आहे अश्रुमुखाने भोगावा लागेल. असं कोणतंच काम करू नये. म्हणून आपल्याला मिळालेल्या संधीचा आपण लाभ करून घेतला पाहिजे. बघा, 2 संधी सगळ्यात अनमोल संधी आहे. आपल्याला मनुष्याचा जन्म भेटला आणि भगवंताचा धर्म भेटला, नाही का. या 2 गोष्टी एकत्र भेटणं सोपं नसतं. शेकडो कल्प निघून जातात, परंतु ही संधी एकत्रित मिळत नाही. कधी मनुष्याचा जन्म असला तर भगवंताचा धम्म नसतो, कधी भगवंताचा धम्म असला तर आपल्याला मनुष्याचा जन्म भेटत नाही. ओके, पण हे सौभाग्य आपल्याला मिळालं आणि ते बाबासाहेबांच्या अनुकंपेने हे आपल्याला सौभाग्य मिळालं आहे. तर आज मी तुम्हाला आपल्या जीवनाला सार्थकी बनवणार जो भगवंताचा उपदेश आहे तो उपदेश सांगणार आहे. तुमच्या जीवनाला तुम्ही सुखी बनवू शकता. हे जीवनसुद्धा सुखी बनवू शकता, परलोकी जीवनसुद्धा सुखी बनवू शकता. निर्वाणापर्यंतची सगळी जीवन यात्रा सुखी बनवू शकता. अशा प्रकारचा भगवंताचा धर्म तुम्हाला मी आज सांगणार आहे. आपल्याला जर हे धर्म ऐकला नाही,
हा धर्म समजून घेतला नाही, किंवा भगवंताचा धर्म काय आहे याची जाणीवच नाही, त्या माणसाला जीवन सार्थकी करता येत नाही, त्या माणसाला जीवनाला सुखी बनवता येत नाही. बाकी त्याला पालीमध्ये म्हणतात बघा, मी तुम्हाला पाली समजली नाही तरी थोडं थोडं सांगतो, नाही का. भगवान बुद्ध म्हणतात, आर्यानं अदस्सावी आर्य धम्मस्य अकोविदो आर्य धम्मे अविनीतो. याचा अर्थ काय होतो? आर्य, आर्य जो शब्द आहे ना, हा फक्त भगवंतासाठी आहे, भगवान बुद्धांच्या श्रावकांसाठी असतो. तो भगवंताच्या धम्माला समजण्यामध्ये किंवा समजून घेण्यामध्ये ज्याच्याकडे दक्षता नाही आहे, नाही का, अकोविदो. त्याच्यानंतर भगवान बुद्धांच्या धम्माला न पाहणारा जो व्यक्ती आहे, असा व्यक्ती त्याला भगवान धम्म पाहता येत नाही. भगवंताच्या धम्मामध्ये स्वतःला असं सुविनीत, म्हणजे त्या धम्मामध्ये असं लागणारा व्यक्ती नाही आहे. चांगल्या प्रकारे धर्माचं आचरण न करणारा जो व्यक्ती आहे, तर भगवान बुद्ध म्हणतात त्या व्यक्तीला चांगलं काय आहे कळत नाही आहे, वाईट काय आहे कळत नाही आहे, पाप काय आहे कळत नाही आहे, पुण्य काय आहे कळत नाही आहे, काय केलं पाहिजे कळत नाही, काय नाही केलं पाहिजे कळत नाही आहे, धर्म काय आहे कळत नाही, अधर्म काय आहे कळत नाही. कोणत्या माणसाला? ज्या व्यक्तीला भगवान बुद्धांच्या धम्माला पाहता येत नाही, ज्या व्यक्तीला भगवंताच्या धर्माला समजण्याची योग्यता, दक्षता नाही, किंवा ज्या माणसाने कधी भगवंताच्या धर्मानुसार आचरण केलेलं नाही, अशा व्यक्तीला चांगलं वाईट कळत नाही. आणि त्याच्यामुळे काय होते? त्याच्यामुळे तो व्यक्ती जे वाईट आहे ते पण करून टाकतो, नाही का. जे चांगलं आहे ते कधी वेळोवेळी करूनही टाकतो, पण जास्त प्रमाणात वाईट करून टाकतो. जे चांगलं करायचं असते ते करत नाही. काही जे केल्यानंतर भलं होते, मंगल होते, नाही का, जे केल्यानंतर मंगल होते ते व्यक्ती करत नाही. त्या बाळाला थोडंसं इथे ठीक. जे नाही करायला पाहिजे ते मात्र करतो माणूस, आणि अशाने काय होते? भगवान बुद्ध म्हणतात, जे नाही करायला पाहिजे ते केल्यामुळे, जे करण्याच्या योग्य आहे ते न केल्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नाना प्रकारचे दुःख येतात, नाही का. जसं आता हिंसा करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे, खोटं बोलणे हे काही पाप आहे. परंतु भगवान बुद्धांचा धम्म न पाहणाऱ्या व्यक्तीला, भगवंताचा धम्म न समजून घेणाऱ्या व्यक्तीला कळते का बरं की मला असं करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे? तसं काही वाटत नाही, नाही का. तो हिंसा करायच्या वेळेस हिंसा करतो, कोणाला हाताने दंडुक्याने मारण्याच्या वेळेस तो तसं मारतो, पण कोणाविषयी क्रूरतेने व्यवहार करतो, चोरी करतो, व्यभिचार करतो, खोटं बोलतो, नाही का. पण त्याला ही गोष्ट कळतच नाही की हे करण्याचे योग्य नाही आहे, आणि त्याच्यामुळे तो व्यक्ती नाना प्रकारचे दुःख भोगतो, नाही का. या जीवनामध्ये सुद्धा नाना प्रकारचे दुःख भोगतो. पण दुःख कोणाला प्रिय वाटते का? दुःख कोणाला आवडत नाही. आपल्याला साध्या कोणी एक सुई टोचली ना, काटा टोचला तरी रुतला तरी आपल्याला आवडत नाही, नकोसं वाटते, अप्रिय वाटते, नाही का. परंतु या संसारामध्ये महाभयावह मिळणारे जे दुःख असतात, ते दुःख देणारे कर्म करताना मात्र काहीही वाटत नाही, लज्जा वाटत नाही किंवा भीती वाटत नाही. का? कारण त्याच्याविषयी ज्ञान नाही, त्याच्याविषयी ज्ञान नाही. आणि अज्ञानामुळे तो भगवंताचा धम्म न समजल्यामुळे, भगवंताच्या धम्माला समजण्याची योग्यता पण त्याच्याकडे नसल्यामुळे तो भगवंताला पाहू शकत नाही.
धम्माला पाहू शकत नाही आणि त्याच्यानुसार आचरणही करू शकत नाही आणि त्याच्यामुळे जीवनामध्ये नाना प्रकारचे दुःख भोगतो, नाही का? परंतु भगवान बुद्ध याच्या प्रति उलट म्हणतात, इद भिक्खवे आर्य सावको सुतवा आर्य सावको, आणि म्हणजे सुतवा म्हणजे भगवान बुद्धांचे उपदेश ऐकणारा, समजून घेणारा जो आर्य श्रावक आहे, म्हणजे उपासक आणि उपासिका आहे, तो आर्यान दस्सावे, भगवान बुद्धांना पाहणारा तो बंद, धम्माला पाहणारा बंद, आर्यान दस्सावे, आर्य धम्मस्य को विदु, भगवान बुद्धांच्या धम्माला समजून घेण्याची योग्यता ठेवतो, समजून घेतो की भगवंताचा धम्म काय आहे. आर्य धम्मे सुविनीतो, भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये स्वतःला असं लावतो, म्हणजे आचरण करण्यासाठी स्वतःला रुजू बनवतो, नाही का? असा जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीला भगवान बुद्ध म्हणतात, पाप काय आहे बरोबर कळते, पुण्य काय आहे बरोबर कळते, चांगलं काय आहे वाईट काय आहे, काय केल्याने माझं हित होते, काय न केल्याने माझं हित होते, काय केल्याने अहित होते, काय न केल्याने अहित होते, नाही का? मला काय करायला पाहिजे हे त्याला क्लिअरली समजून येते, जीवन कसं जगायला पाहिजे त्याला समजून येते आणि त्यामुळे तो व्यक्ती कधीच पाप कर्म करत नाही. कोण व्यक्ती पाप कर्म करत नाही? ज्या व्यक्तीला त्याचं ज्ञान असते, नाही का? आर्यानंदस्सा, ज्यानं भगवंताला पाहता येते, ज्या व्यक्तीला भगवंताला पाहता येते तो व्यक्ती पाप कर्म करत नाही. ज्या व्यक्तीला भगवंताच्या धम्माला समजून घेता येते तो व्यक्ती कधी पाप कर्म करत नाही. का? कारण त्याला माहीत आहे की हे पाप आहे, नाही का? जसं आता आपल्या घरामध्ये आईवडील असतात, त्यांना उलटून बोलणे पाप आहे, त्याला समजते, तो कधी बोलत नाही उलटून. आईवडिलांचा सन्मान केला पाहिजे, हा धर्म आहे, हे पुण्य आहे, त्याला कळते आणि तो करतो, नाही का? वडीलधारे आपल्यापेक्षा मोठ्या माणसांचा सन्मान केला पाहिजे, त्याला कळते, त्याला माहीत आहे की चांगली गोष्ट आहे, पुण्य आहे, तो तसं करतो. सगळ्या आपण सोबत मैत्री प्रेमाने वागलं पाहिजे, त्याला कळते आणि तो करतो, नाही का? अशा पद्धतीने आपल्या काया वाचा मनाने कधी तो पाप कर्म करत नाही, नेहमी पुण्य करतो. आणि भगवान बुद्ध म्हणतात या कारणामुळे तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त करतो, नाही का? ते सुख प्राप्त करतो जे निर्दोष सुख आहे, ते सुख प्राप्त करतो जे त्याला पसंत असते, त्याला आवड असते. तुम्हाला कोणतं सुख नाही आहे जे तुम्हाला आवडत नाही आहे, नाही का? सगळ्या प्रकारचं सुख आहे जे तुम्हाला वाटते की माझ्याकडे हे असतं तर किती छान आहे, माझ्याकडे हे सुख असतं तर किती छान आहे, नाही का? परंतु आपण सुखप्रिय असताना सुद्धा आपण दुःख देणारे कर्म करतो, नाही का? पण धर्माला जाणणारा माणूस, भगवंताला पाहणारा माणूस पाप कर्म करत नाही, वाईट काम करत नाही आणि चांगलं आचरण करत करत आपले जीवन सुखी बनवतो, नाही का? आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात इध नांदती पेच नंदती खात पुण्यो उभयत नंदती. जे लोक पुण्य करतात, चांगले काम करतात, ते लोक या आपल्या वर्तमान जीवनामध्ये अतिशय आनंदाने सुखाने राहतात. आपला हा देह सोडून गेल्याच्या नंतर परलोकी सुद्धा आनंदाने राहतात. आणि जेव्हा चांगले काम करतो, मी चांगले काम केले आहे, जेव्हा आपण असं स्वतःकडे वळून पाहतो त्यावेळेस अधिकाधिक आनंदित होतो, नाही का? पुण्याने कथनते नंदते, मी पुण्य केलं आहे, मी चांगले काम केलं आहे, हे स्मरण करता करता तो आनंदित होतो, आनंदित राहतो. आणि भगवान बुद्ध म्हणतात भियो नंदती सुगती गतो, सुगती नावाच्या देवलोकामध्ये जाऊन तो अधिकाधिक सुखी बनतो, नाही का? आणि म्हणूनही भगवान बुद्ध म्हणतात की आपण धम्माला पाहणारे बनलो पाहिजे, धम्माला
समजून घेणारे बनलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण नेहमी धर्मश्रवण केला पाहिजे. त्यासाठी आपण कल्याण मित्रांच्या संगतीमध्ये आलं पाहिजे. जे भिक्षू लोक असतात त्यांना वेळोवेळी भेटलं पाहिजे. मग त्यांच्याकडून तुम्हाला धम्म ऐकायला भेटतो. धम्म ऐकल्यानंतर तुम्हाला खरोखर भगवान बुद्ध कोण आहेत समजून येते. भगवंताचा धम्म काय आहे समजून येते. आणि स्वतःला त्या धर्मामध्ये असं सोयीने लावू शकता. त्या सम्यक मार्गावर स्वतःला तुम्ही आरूढ बनवू शकता. भगवान बुद्ध काय म्हणतात माहीत आहे, तुम्ही जर या सम्यक मार्गावर तुम्ही स्वतःला असं आरूढ बनवू शकलात किंवा धम्म मार्गावर तुम्ही आणू शकलात स्वतःला, तर भगवान बुद्ध म्हणतात या संसारामध्ये अनेक लोक मंगल भलं करणारे आहेत. जसे माता पिता आहे, भाऊबंधू आहे, रक्तसंबंधी आहे. त्यांना वाटते की आपलं यांचं भलं व्हावं, नाही का? आणि ते भलं काही करतात पण. आई वडील बघा किती सॅक्रिफाईस करतात. आपले मुलं बाळं सुखाने राहावे यासाठी दिवस रात्र मेहनत घेतात, नाही का? उन्हाची पर्वा करत नाही, थंडीची पर्वा करत नाही, पावसाची पर्वा करत नाही. दिवस रात्र मेहनत घेतात, नाही का? कष्ट घेतात. कशासाठी? आपले मुलं आपला परिवार सुखी राहावं, नाही का? यासाठी खूप मेहनत घेतात. जे माता पिता बनतात त्यांनाच माहीत राहते ते किती मेहनत घेतात, नाही का? तर मग एवढे मेहनत करून आपल्या मुलाबाळांना सुखी बनवण्यासाठी ते प्रयत्न करतात. आणि खरंच त्यांना असं त्याला थोडंसं दुःख होऊ देत नाही. आपल्या मुलाबाळांना थोडं जरी दुःख झालं त्यांचं हृदय कंपित होते, करुणा उत्पन्न होते. त्यांचं दुःख आपलं दुःख बनते आणि आपल्या मुलाबाळांना सुखी बघून माता पिता आनंदित होतात, नाही का? दिवसभर कष्ट करतात आणि आपल्या मुलाबाळांना जर सुखी पाहतात त्यांच्या चेहऱ्यावर आणखी हास्य येते, स्मित येते, हृदयामध्ये आनंद जागतो. कशामुळे? आपल्या कष्टाने आपण आपल्या मुलांना सुखी बनवतात, नाही का? असं जीवन राहते. मग एवढे उपकार करणारे माता पिता त्या मुलांचं खरंच भलं करतात की नाही? भलं करतात. पण भगवान बुद्ध म्हणतात नतन माता पिता कैला अन्य वापिचे ज्ञात का. जेवढे माता पिता आपल्या मुलाबाळांचं भलं करतात किंवा अन्यची नातेवाईक जेवढं त्यांचं भलं करतात त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त, कितीतरी म्हणजे त्याला संख्या नाही आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त व्यक्ती स्वतःचं भलं करतो जेव्हा तो स्वतःला सम्यक मार्गावर लावतो, स्वतःला धर्म मार्गावर लावतो. मग असं मंगल करून घेत आलं पाहिजे. असं मंगल करण्याचं सौभाग्य आपल्याला भेटलं. बघा भगवंताच्या काळातले लोक करोडो लोक भगवान बुद्धांकडे आले. मग ते क्षत्रिय लोक असो, ब्राह्मण असो, वैश्य असो किंवा अन्य कोणते लोक असो, बुद्ध शब्द त्यांच्या कानावर येता क्षणीच सगळे गावच्या गाव भगवंताकडे येत होते, नाही का? भगवंताची महिमा अशीच होती. भगवंताचा जन्मच असा होता सगळ्यांच्या हितसुखासाठी. भगवान बुद्ध ज्या कोणत्या भूमी प्रदेशात राहतात, ज्या कोणत्या ठिकाणी भगवान बुद्ध विहार करतात त्या भूमी प्रदेशातले सगळे मनुष्य देवता सुखी बनतात, नाही का? आणि म्हणून भगवंताच्या विषयी म्हणतो ना आपण सुखो बुद्धान गोपाल. भगवंताचा जन्म अतिशय सुखकर आहे, सगळ्यांचं मंगल होतं. आणि ज्यांचं पुण्य असते ना तो व्यक्ती भगवंताकडे येतो. ज्या व्यक्तीचं पुण्य नसते तो व्यक्ती भगवंताच्या बाजूला जरी राहिला, म्हणजे एकाच गावामध्ये आहे पण भगवान बुद्ध नगरामध्ये तिथे आले आहेत, पण त्याच्या मनात येत नाही की मला भगवंताला भेटायला पाहिजे. पण ज्यांच्याकडे पुण्य असते, बुद्ध शब्द कानावर पडता क्षणी हृदयामध्ये प्रीती उत्पन्न होते, हृदयामध्ये श्रद्धा उत्पन्न होते, गदगदून जाते आणि त्या तेवढ्या श्रद्धेने आनंदाने भगवंताच्या दर्शनासाठी जातात. आणि जेव्हा भगवंताचं रूपसुद्धा असंच होतं, सुदर्शनीय रूप. भगवंताला पाहता क्षणीच प्रत्येकाच्या हृदयामध्ये
एक शांती उत्पन्न होते, नाही का? भगवंताच्या बोलण्यामध्ये किती मैत्री करुणा होते. भगवंताने नुसतं एक मुखाने एक शब्द जरी उच्चारला तरी तो अतिशय कर्णमधुर वाटायचा, मंजूळ वाटायचा, नाही का? मधुर वाटे. जसा करवी म्हणजे कोकिळ पक्षी असतो, त्याचा आवाज आपल्याला फार आवडतो, तसा भगवंताचा ब्रह्मस्वरूपी आवाज फार प्रिय वाटायचा. आणि लोक भगवंताच्या दर्शनाने आणखी सुखी बनत होते. का? कारण भगवान बुद्ध विमुक्तीदायी या सगळ्या संसार दुःखातून मुक्त होणारा जो धम्म आहे तो धम्म देत होते. आणि त्या धम्माचा लाभ करून लोक परम सुखी बनत होते. भगवंताच्या काळातील करोडो लोक सुखी बनले. लोक शोधापूर्ण सकदागामी अनागामी अरहंत बनले, नाही का? पण भगवंताचा धम्म आज पण आहे. भगवंताचा धम्म आज पण आहे. आज पण आपल्याला तसं सुखी बनता येऊ शकते. त्या धम्माचं मध्ये मिळणारं जे सुख आहे ना ते आजही आपल्याला मिळवता येते. परंतु तो धम्म आपल्याकडे पाहिजे. तो धम्म जर आपल्यामध्ये नाही आहे, तो धम्म जर आपल्यामध्ये नाही आहे तर ते सुख पण नाही आहे, नाही का? म्हणून बुद्ध काय म्हणतात? धम्मचारी सुखम सेते अस्मिन् लोके पराम्यचे. धम्मचारी व्यक्ती कसा असतो? ह्या सुखम सेते आपलं संपूर्ण जीवन सुखमय बनवतो, सुखमय बनवतो. या जीवनात सुद्धा सुखमय बनवतो. आणि आपला देह सोडून गेल्यानंतर परलोकी सुद्धा सुखी बनतो. धम्मचारी व्यक्ती, नाही का? मग असं स्वतःला धम्मचारी बनव आणि मग बघा जीवन कसं सुखमय नाही बनत. पण धम्म जर तुम्ही आचरणात आणलाच नाही आहे, धम्म आचरणात आणलाच नाही आहे तर तुमचं जीवन कसं बरं सुखी बनेल? धम्माचे प्रतिफळ कसे बरं मिळते? जसं आता तुम्ही जेवण केलंच नाही आहे, तुमचं पोट भरेल का? नाही भरणार आहे. आणि म्हणून आपल्याला जेवण करावं लागणार, तेव्हा आपलं पोट भरतं. त्याच पद्धतीने तुम्हाला जर धम्माचे महान प्रतिफळ पाहिजे आहे, त्या धम्मातून तुम्हाला परम सुख मिळवायचं आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल? धम्म आचरण करावं लागेल. धम्म आचरण करणारा व्यक्ती सुखाने राहतो. आणि कसं राहतो माहिती आहे? भगवान बुद्ध म्हणतात धम्मो सुचिन्ने सुखमा वाहते. तुम्ही जसं जसं धर्मजीवन जगता तसं तसं तुमचं जीवन सुखमय बनू लागते. जशी आपली स्वतःची सावली आपल्या स्वतःच्या सोबत येते, तसं तुम्ही केलेलं पुण्यकर्म तुमच्या सोबत राहते, नाही का? आणि म्हणूनही आपल्याला पुण्य करता आलं पाहिजे, कुशल कर्म करता आलं पाहिजे, धर्म आचरण करता आलं पाहिजे. हे काही असे फॉर्मॅलिटीज नाही, त्याला काय म्हणतात मराठीत औपचारिकता नाही आहे. की जसं आता आपण बौद्ध म्हणून जन्माला आलो म्हणून आपल्याला त्रिशरण म्हटलं पाहिजे, पंचशील म्हटलं पाहिजे, किंवा एखाद्याचं लग्न आहे, कोणाचा बड्डे आहे, कोणाचा मृत्यू झालेला आहे, आपण बौद्ध आहोत म्हणून हे म्हटलं पाहिजे. एवढ्या मात्रतेसाठी हा धम्म आहे का? किंवा ह्या गोष्टी आहेत? नाही. धम्म औपचारिकतेमध्ये नाही आहे, तो धम्म आचरणात आणला पाहिजे. आणि धम्म जेव्हा तुम्ही आचरणात आणता तुमचे जीवन मंगलमय कल्याणमय आहे. पण हे समजून घेण्यासाठी तुम्हाला कल्याण मित्रांकडून प्रवचन ऐकावे लागतं. जर प्रवचन ऐकले नाही, बुद्धवाणी ऐकली नाही, तर या जीवनाचं महत्त्व समजत नाही आणि धर्म आचरणाचं महत्त्वही समजत नाही. मग असं वाटते अरे कुठे पाप आहे, नाही का? कोणी बघितलं बघा हे पाप कर्म करत आहे तरी लोक सुखी आहेत का? हिंसा करतात, चोरी करतात, व्यभिचार करतात, खोटं बोलतात, नाही का, दारू पितात तरी पण सुखी आहे. आणि असंही पाप असतं आणि पापामुळे दुर्गती असती, नरक लोकात गेला असता तर एक तरी माणूस मेलेला माणूस वापस येऊन सांगितला असता, नाही का, की बाबा मी इथं पाप केल्यामुळे मी दुर्गतीत गेलो आहे, पाप नको करू. कोणी गेलेला माणूस वापस येते, कोणी पाहायला म्हणतो स्वर्ग, कोणी पाहायला म्हणते नरक, नाही का? असं म्हणून कोणत्याच पाप पुण्य कर्मावर विश्वास ठेवत नाही, चांगल्या वाईटावर विश्वास ठेवत नाही, सैरा वैरासारखा राहतो, नाही का?
आणि त्याच्यामुळे फार कष्ट भोगतो. तुम्हाला एक मी कहाणी गोष्ट सांगतो. एक वाराणसीमध्ये एक उपासक होता, नंदी नावाचा उपासक. फार श्रद्धावान, एवढा श्रद्धावान की कल्पना नाही करू शकत. अतूट श्रद्धा भगवंताची. बुद्ध धम्म संघाची फार आतुरतेने सेवा करत होता, श्रद्धेने सेवा करत होता. रोज दान देत होता. त्यांच्या घरी भोजनासाठी भगवान बुद्ध येत होते, अरहंत लोक येत होते, सारीपुत्र मोगलांसारखे महान महान भिक्षू लोक त्यांच्या घरी भोजन दानासाठी येत होते. अन्यसुद्धा भिक्षू लोक येत होते. तो उपासक किती श्रद्धावान होता. पण त्याला तो एकुलता एक होता आणि तरुण होता. तर त्याला लग्न करायचं नव्हतं, कारण धम्म समजणारा माणूस धम्माकडे येण्याचा विचार करतो. तर तो लग्न करत नव्हता. परंतु त्याची आई विचार करते, हा एकटाच आहे, सगळंच काम करतो. म्हणजे बिझनेसमॅन होता, मोठा व्यापारी होता, सगळं एकटाच करतो. याला जर एखादी चांगली बायको भेटली तर याला चांगलं होईल काम, नाही का. मग त्याची आई त्याला म्हणते की बाळा तू लग्न कर, नाही का. तो म्हणतो नाही नाही, मला लग्न करायचा विचार नाही आहे. तू जोपर्यंत आहेस तोपर्यंत तुझी सेवा करतो आणि तू तुझ्या मृत्यूनंतर मेल्यानंतर मी भिक्षू बनतो. आता भिक्षू शब्द ऐकल्याबरोबर तिला फार अप्रिय वाटते. कोणत्याच आईवडिलांना आवडत नाही भिक्षू बनणं. आवडते का? 2 मिनिटासाठी वाटते, 10 दिवस जाऊन आलं ठीक आहे, नाही का. आजकाल लोक करतात ना, 10 दिवस 10 वेळा बनतात, नाही का, खुशीने जातात. पण 11व्या दिवशी येते वापस म्हणून म्हणतात. जर भिक्षू बनवा म्हटलं तर बनते का? कोणीही बनत नाही. खास करून आईवडिलांना फार अप्रिय. तर त्या आईला फार दुःख होते. ते म्हणते नको नको बाळा, असं नको, नाही का. त्याला वारंवार बोलल्यामुळे त्या उपासकांना वाटते की अरे आईचा असा अपमान करणं बरं नाही, नाही का. तिचं म्हणणं तिचे फार उपकार आहे. मग तो म्हणतो की जर श्रद्धावान उपासिका भेटली, एखादी मुलगी आहे श्रद्धावान आहे, 3 रत्नाविषयी श्रद्धावान आहे, शीलाचं पालन करणारी आहे, दान देण्याची आवड ठेवणारी आहे, अशी कोणती मुलगी असेल तर मी लग्न करतो. तर ती आईला आता काहीतरी कारण शोधते, नाही का. तर तिला आवडणारी एका मुलीकडे जाते. ती तशी काही नसते, पण तिला आवडली ना, काम संपलं. ती जाते आणि म्हणते तू जर असं जर केलं तर तू माझ्या घरची सून बनशील म्हणते, नाही का. माझ्या घरी एवढी प्रॉपर्टी आहे, धन आहे, नाही का, एकुलता एक मुलगा आहे, तेवढ्या धनसंपत्तीची मालकीण बनू शकते म्हणते जर तू ह्या गोष्टी केल्या. कोणत्या? कसे काय असे ना, पण 3 रत्नाप्रती श्रद्धा ठेव, शीलाचं पालन कर आणि दान दे. जर तुला ते होत नसेल तरी त्या मुलाच्या समोर तसं दाखव, नाही का. कशा पद्धतीने आईला तिला वाटलं माणूस आहे ना, वाईट बनून किती पण एक माणूसच आहे. तिने कल्पना केली नाही, परंतु तिच्या मनात काही श्रद्धा नव्हती आणि त्या पद्धतीने मग ती समोर काम करत होती. नंतर त्या मुलाला ती असं म्हणते, दाखवते की बघ ही अशी उपासिका आहे, मुलगी आहे, लग्न कर. तो लग्न करतो, परंतु तिच्या मनात थोडीशी श्रद्धा नाही. तिला पाप पुण्यावर विश्वास नाही आहे, सुगती दुर्गतीवर विश्वास नाही आहे, नाही का. दान दिल्यावर विश्वास नाही आहे. आपण काही दान दिलं त्याचं काही फळ भेटते यावरही विश्वास नाही. बरं स्वतःही करत नाही, दुसरं कोणी दान देत असेल तेही तिला आवडत नाही, नाही का. मग तिने कधीच काही, फक्त जबरदस्ती केल्यासारखं, जसं बैल गाडीला लावल्यासारखं ती करत होती. आणि तिचा नवरा बाहेर गेला की मग भिक्षू लोकांना अभद्र बोलणे, शिव्या देणे, तुम्ही इथेच खाता, फुकटचं खाता, असं काही म्हणू नाही का. तर अभद्र वाणीने बोलत होती. असं करता करता दिवस जात होते. नंदीय उपासकाने वाराणसीमध्ये अतिशय सुंदर एक बुद्धविहार बनवलं. बुद्धविहार भिक्षू संघाला राहण्याची कुटी बनवली. ती कुटी बनवण्यासाठी एक एक वीट अशी चढवत असताना त्याचं पुण्य वाढत होतं, नाही का. फार श्रद्धेने त्याने एक विहार बनवलं. आता विहार कंप्लीट झालं नव्हतं, नेमकं बांधकाम सुरूच होते. त्यावेळेची घटना आहे. महामोगलान बनतेजी 33 देवलोकामध्ये जातात.
महामोगलान भंतेजीमध्ये या अनंत ब्रह्मांडामध्ये भगवंताच्या नंतर सगळ्यात पॉवरफुल भंतेजी, दिव्य शक्तिधारी भंतेजी. ओके. तर ते 33 देवलोकात जातात. त्यावेळेस 33 देवलोकामध्ये 1000 अप्सरासह 1000 पारिवारिक देवतासह एक दिव्य भवन भेट देते. तिथे गेल्यानंतर भंतेजी तिथे जातात तर सगळे देवता लोक त्यांना वंदन करण्यासाठी येतात. आणि भंतेजी विचारतात की ते कोण आहे, या आपल्या भाषेत त्याला म्हणतात या भवनाचा मालक कोण आहे. तर मग ते देवता म्हणतात की भंते, या भवनाचा मालक जो आहे तो मनुष्य लोकामध्येच आहे, नंदी उपासक. आणखी तो इथे आलाही नाही, परंतु त्यांना जाऊन सांगा की तुझ्यासाठी इथे अशा प्रकारचं दिव्य भवन बनत आहे, नाही का. तुझे हे सगळे नातेवाईक प्रियजन तुझी वाट बघत आहे. तर भंतेजी मग तिथून भगवंताकडे येतात आणि भगवंताला भेटून म्हणतात, भगवान असंही होऊ शकते का की मनुष्य आणखी मृत्यूला प्राप्त नाही झाला, इथेच आहे, पण त्याचं सुख संपदा, त्याची संपत्ती देवलोकात वाढत आहे. भगवान बुद्ध म्हणतात, मोगलान तू आताच तर बघून आलास, पण मला का बरं विचारतोस, नाही का. तर त्यावेळेस भगवान बुद्ध एक गाथेने सुंदर उपदेश करतात. जसं एक पुण्यकर्म एक असे असतात, जसं की फार दुरून किंवा दुसऱ्या राज्यातून एखादा आपला प्रिय व्यक्ती फार वर्षानंतर आपल्या वापस येतो घरी. तर घरी वापस येताना जसे प्रियजन त्याला आवडणारे त्याच्यावर प्रेम करणारे लोक त्याचं स्वागत करतात, त्या पद्धतीने पुण्यकर्म करणाऱ्या व्यक्तींचं या प्रकारे सुख स्वागत करतात, असं भगवान बुद्ध उपदेश करतात. नंतरच्या काळामध्ये खरंच नंदी उपासक देह सोडल्यानंतर तो तिथे उत्पन्न होतो. पण त्याची जी बायको होती तिचं नाव होतं रेवती. तिने कधीच पुण्य केलं नाही, ना तिने दान दिलं, ना शिलाचं पालन केलं, नाही कोणत्या प्रकारचं कुशल कर्म केलं, वडीलधाऱ्या माणसं सन्मान नाही केला. उलट घरी येणाऱ्या भिक्षू लोकांना अभद्र बोलले, शिवी दिली, घरी येणाऱ्या अनंत लोकांची निंदा केली. आणि या वाईट कर्माने दिवस घालत म्हातारी झाली. नंतर त्याच्या मृत्यूच्या 7 दिवस अगोदर वैश्रवन देवता, जे चातु महाराजिक देवतांचे जे राजा आहेत, कुबेर देवता, नाही का, वैश्रवन त्यांचं नाव. तर ते 2 यक्षांना सांगतात की जा, आजपासून 7व्या दिवशी रेवतीचा मृत्यू होणार आहे, घेऊन तिला नरकाच्या द्वारावर सोडून या किंवा तिला तिच्या कर्माचा परिचय करून द्या. आणि मग त्यांच्या आज्ञेनुसार ते 2 यक्ष अतिशय विरूप भयावर राहतात. ते तिच्याजवळ येतात आणि म्हणतात, हे रेवती उठ, तुला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. त्यांचं भयावर रूप बघून ती फार घाबरते. नाही म्हणते, मला कुठे नाही जायचं, नाही का. कधी कधी बघा असे लोकांच्या काही निदर्शनात येते, जे माणूस मृत्यूला प्राप्त होणारे राहतात त्यावेळेस कोणाकोणाला असे भयावर राक्षसारखे दिसतात, कोणाकोणाला अंधार दिसतो, नाही का, कोणाकोणाला आग दिसते, कोणाकोणाला आणखी काही प्रकारच्या असं काहीतरी विरोध दिसते, नाही का. हे लक्षणं असतात. तर तिला ते घेऊन तिच्या दोन्ही बाहूला पकडतात आणि तिला ते घेऊन जातात. पण तिला घेऊन कुठे जातात, 33 देवलोकामध्ये घेऊन जातात, ज्या ठिकाणी नंदीय देवपुत्रांचं दिव्य भवन होतं. तर त्या ठिकाणी तिला बघितलं, ते सुवर्ण भवन, ते साधं नाही, सोन्याचं भवन आहे, पॅलेस आहे मोठं. तिथलं दिव्य सुख ऐश्वर्य बघता क्षणी तिच्या मनात बघून फार आनंद येतो की अरे किती सुंदर आहे. तर त्यावेळेस ती म्हणते की अरे तुम्ही तर मला नरकात घेऊन जाणार होता, असं म्हणून मला स्वर्गात घेऊन आले, नाही का. किती छान आहे, मला इथेच सोडा म्हणतात, मला आवडत आहे. ते म्हणते तू इथे नाही राहणार आहे. इथे हे कोणाचं आहे. ते म्हणते मनुष्य लोकात जो नंदी उपासक होता त्या उपासकांचं हे भवन आहे. अरे तू तर माझा पती होता
आणि जे जे पतीचं असते ते सगळं पत्नीचं असते, नाही का? जेवढे पतीचं असते ते सगळं पत्नीचं असते. मला तुम्ही बरोबर ठिकाणी घेऊन आला, इथे सोडा मला. ते म्हणजे तुझी ही जागा नाही. तू मनुष्य लोकांमध्ये पुण्य केलं नाही, तू नाना प्रकारचं पाप केलं, तू कधी दान दिलं नाही, शीलाचं पालन केलं नाही, तुझी जागा ही नाही आहे, तुझी जागा खाली आहे. असं म्हणून तिला घेऊन जातात, नरक लोकांमध्ये घेऊन जातात आणि तिथे एक नरकाच्या द्वारा उत्सव नरकाजवळ ठेवतात. तर त्यावेळेस तिच्या मनामध्ये येते की अरे मला सौभाग्य होतं, मला मनुष्याचा जन्म होता, मला भगवान बुद्ध शीलवान गुणवान लोक भेटले होते, परंतु मी त्यांची सेवा केली नाही, दान दिलं नाही, उपवासात पालन केलं नाही, मी 3 रत्नाला शरण केले नाही किंवा अन्य कोणत्या प्रकारचं पुण्य केलं नाही, मातापितांची सेवा केली नाही, वडीलधाऱ्या व्यक्तींचा सन्मान नाही केला, पतीची सुद्धा व्यवस्थित सेवा नाही केली आणि ह्या कर्मामुळे मी आज इथे आहे. पण ती विचार करते मी जेव्हा मनुष्य लोकात वापस जेव्हा मनुष्य लोकात जाईल त्यावेळेस मी दान देईल, शीलाचं पालन करेल, उपवासात पालन करेल, वडीलधाऱ्या व्यक्तींचा सन्मान करेल, मातापितांची सेवा करेल, अर्हंत लोकांना दान करेल, असा विचार करते आणि ती त्या नरकामध्ये ती पडते, फार भयावह दुःख भोगते. बघा, जेव्हा कर्म आणि कर्माच्या विपाकावर विश्वास न ठेवणारे लोक अशा प्रकारे मग दुर्गतीला जातात. आणि तुम्हाला माहीत आहे ते दुर्गतीला गेलेल्या माणसाला सुद्धा एका क्षणासाठी सुद्धा आठवत नाही की आपणही कधी दुर्गतीला गेलो असेल. तुम्हाला आठवते का तुम्ही कधी दुर्गतीला गेले असाल, नरकात गेले असेल, आठवते? नाही आठवत. बुद्ध वचन आहे तुम्हाला सांगतो, बाकीच्या नरकातल्या दुःखाची गोष्ट सोडून द्या, ते पण हेही सांगतो. भगवान बुद्ध म्हणतात आवीची महानरकाला प्रत्येक माणूस, संसारातला माणूस काय करतो, स्वतःच्या घर बनवतो. म्हणतात जसा माणूस कुठेही फिरायला गेला तर वापस कुठे येतो, आपल्या घरी येतो. कुठे फिरून येतो नाही का, सगळी दुनिया फिरून येतो, वापस आपल्या घरी येतो. तशा पद्धतीने संसारातले लोक दुर्गती नरक लोक आहेत, म्हणजे आवीची महानरकाला आपलं घर बनवतात. आता बाकीच्या दुःखाची गोष्ट सोडून द्या, तुम्हाला मी एक दुःख सांगतो, बाकी खूप दुःख आहे संसारात, एवढं दुःख आहे की इमॅजिन नाही करू शकत. तुम्हाला मनुष्य लोकातलं दुःख आणि बाहेरचं दुःख सांगतो. तुम्हाला कधी वाटते की तुम्ही कधी गाय बनले असाल? नाही. परंतु भगवान बुद्ध म्हणतात असं कोणताच मनुष्य किंवा कोणताच प्राणी नाही जो कधी गाय बनला नाही. बरं, गायीचा नॅचरली मृत्यू येणं वेगळा, पण गायीचं जेव्हा डोकं कापतात तर ती किती तडफडून मरते नाही का, दुःखाने मरते. डोकं कापल्यानंतर, त्याचं मान कापल्यानंतर याच्यातून रक्त निघते नाही का. तर भगवान बुद्ध म्हणतात तुम्ही लोक गाय बनल्याच्या नंतर बाकीच्या कल्पाची गोष्ट सोडून द्या, फक्त एक कल्पामध्ये, एका कल्पामध्ये तुम्ही एवढ्या वेळेस गाय बनला आहात आणि एवढ्या वेळेस तुमचं डोकं कापलं गेलं आहे. ओके, की तुम्ही इमॅजिन करू शकता. त्याला उपमा सांगतात, जसं डोकं कापल्यानंतर जे रक्त निघते ते रक्त जर स्टोअर केलं असतं, म्हणजे जमा केलं असतं, तर त्या जन्मातलं गाय बनल्यानंतरचं रक्त जमा केलं तर भगवान बुद्ध म्हणतात याच्या पृथ्वीवर जेवढा महासमुद्र आहे त्या समुद्राचं पाणी आहे, त्या समुद्राच्या पाण्यापेक्षाही जास्त ते रक्त असतं. याच्यावरून विचार करा तुम्ही किती वेळा गाय बनला असाल आणि किती वेळा तुम्ही हे दुःख भोगला असाल. याच्यावर विचार करा, संसार किती भयानक आहे. वाटते की आपल्याला घरी राहायला घर आहे, चटणी भाकर खायला आहेत, कसं तरी काय असेल ना, सुखाची इच्छा ठेवून कष्ट करतो आणि सुखी बनतो. पण वाटते की चालते ना, सुखी आहे, ॲडजस्ट करते माणूस. तसं याच्या व्यतिरिक्त पण सुख पाहिलं की मन होते की मला हे सुख असतं तर किती छान. पण आपण संसाराची भयानकता विचार करत नाही. या संसारामध्ये किती भयान, हे तर फक्त तिरछान प्राण्याचं दुःख, बाकीचे प्राणी तर किती प्राणी आहेत तुम्ही बघा. तुम्ही या प्राण्याची संख्या मोजता येत नाही एवढे प्राणी आहेत नाही का. पाण्यातले प्राणी नाही का, जमिनीवरचे प्राणी, हे सगळं दुःख भोगलेलं आहे. आता हे झालं एका दुःख. दुसरं मनुष्य लोकातलं दुःख सांगतो. मनुष्य लोकांमध्ये सुद्धा नाना प्रकारचं दुःख असते. प्रिय व्यक्ती सोडून गेला दुःख आहे, अप्रिय व्यक्तीच्या संपर्कात त्याने दुःख आहे नाही का. जे इच्छा करता ते पूर्ण होत नाही दुःख आहे,
किंवा शरीराला काही रोग झाला, दुःख आहे, नाही का? अशा सगळ्या दुःखापैकी एक दुःख, बाकीचं दुःख सोडून द्या, हे एक दुःख सांगतो. आपल्याला प्रिय, सगळ्यात जास्त प्रिय आपले आईवडील वाटतात, नाही का? किंवा आईवडील असतात ना प्रिय. तर फक्त आई जी आपल्याला अतिशय प्रिय असते, ती आई जर मृत्यू पावली तर आपल्याला दुःख होते की नाही? आपण डोळ्याने अश्रू वाहतो. बुद्ध काय म्हणतात, या एका कल्पामध्ये आपण मनुष्य लोकामध्ये एवढ्या वेळेस आपण जन्मलो आहोत, एवढ्या वेळेस जन्मलो आहोत की आईच्या मृत्यूमुळे किंवा आई जी आपल्याला प्रिय वाटते त्या प्रिय आईच्या मृत्यूच्या वेळी जे आपण अश्रू वाहिले, दुःखाने आपण जे रडलो, अश्रू वाहिले, तर ते अश्रू जर आपण संचित केले, एक म्हणजे स्टोअर केले, जमा केले, तर भगवान बुद्ध म्हणतात एका कल्पामध्ये एवढ्या प्रदीर्घ काळ आपण हे दुःख अनुभवलेलं आहे. ते अश्रू आपण प्रत्येक जमा केले. फक्त आईच्या विरहाचं दुःख, प्रिय आईच्या मृत्यूमुळे उत्पन्न झालेल्या दुःखाचे जे अश्रू आहेत, तेवढेच अश्रू जमा करत गेलो तर बुद्ध म्हणतात एक वेळेस असे येते की जमा होत होत पृथ्वीवर जेवढ्या समुद्राचं पाणी आहे, त्या समुद्राच्या पाण्यापेक्षाही जास्त तुमचे अश्रू असतील, नाही का? तुम्ही विचार करू शकता की किती दुःख संसारात आहे, नाही का? आणि हे कळत नाही, आणि म्हणूनच आपल्याला वाटत नाही की मनुष्य जीवनात काही दुःख आहे आणि मला या दुःखातून मुक्त व्हायला पाहिजे, किंवा या संसारात या जीवनाच्या नंतरही काही दुनिया आहे. हे कळत नसल्यामुळे व्यक्ती पाप करतात, वाईट कर्म करतात, नाही का? जे न करण्यायोग्य गोष्टी असतात ते करतात आणि त्यामुळे हे सगळं दुःख भोगतात. पण या सगळ्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग भगवान बुद्धाने सांगितलेला आहे आणि तो धम्म आपल्याला ऐकण्यासाठी भेटत आहे. आणि म्हणून भगवंताच्या विषयी श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे, श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे. जर ही श्रद्धा उत्पन्न झाली, तुमचं मंगल आहे, तुमचं कल्याण आहे. आता हे मी नाही सांगू शकत, पण भगवान बुद्ध जर असते तर तुम्हाला आवर्जून सांगितलं असतं. तुम्ही आज इथे बुद्धविहारात बसले आहात, कोणत्या पुण्यकर्माने तुम्ही आज इथे आहात? कोणत्या पुण्यकर्मामुळे आज तुम्ही मनुष्य लोकात जन्माला आले आहात? कोणतं पुण्यकर्म आहे की ज्या पुण्यकर्माने आज तुम्ही धर्मश्रवण करण्यासाठी बसले आहात? ओके, कोणतं पुण्यकर्म आहे की ज्या पुण्यकर्माने तुम्ही हे धर्म आचरण करणार? हे आता आपल्याला नाही सांगता येत, पण भगवान बुद्ध असते तर नक्की सांगितलं असतं. पण हे खरंच आहे. तुम्ही मनुष्य लोकात आले तुमच्या पुण्यकर्माने, तुम्ही इथे बुद्धविहारात आले तुम्ही तुमच्या पुण्यकर्माने, तुम्ही 3 रत्नाला शरण गेले, पंचशील पालन करता, तुम्ही धम्म श्रवण करता, आणि एवढंच नाही तुम्ही धर्म आचरण करता, तेही तुमचे पुण्यकर्म असते. सगळेच लोक हे करू शकत नाही का? धम्म आचरण कर सगळ्यांनाच आवडत नाही. तुमच्या पुण्यकर्माने तुम्ही इथे आहात आणि म्हणून आपण धम्म समजून घेतला.